26 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत गिरळगाव येथील लोकनियुक्त सरपंचसह सर्व सदस्य बिनविरोध, तसेच गाडऱ्या आणि म्हैसवाडी किनगाव येथील सदस्य झाले बिनविरोध। नावरा गावात पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून 24 वर्षीय महिलेला एकाची दारूच्या नशेत मारहाण। यावल शेत शिवारात एकाने शेतात पाण्याच्या टाकीची केली तोडफोड, यावल पोलीस ठाण्यात तक्रार। दहीगाव येथे शिवीगाळ का करत आहे अशा विचारण्याच्या कारणावरून 25 वर्षीय तरुणाला चौघांची मारहाण। भालोद येथे 48 वर्षीय इस्माची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या। यावल महाविद्यालयात ताणतणाव मुक्त परीक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। यावल येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्री निमित्त रंगला दांडिया, विद्यार्थिनींनी साकारले नवदुर्गाचे अवतार। यावल शहरातील संभाजी पेठमधील ओम दुर्गोत्सव मंडळाची सजावट ठरते लक्षवेधी। तर यावल एसटी आगारातील बसचे विजयादशमी निमित्त महेलखेडी गावात झाले पूजन। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि 9 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत माघारीच्या दिवशी गिरळगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचसह संपूर्ण सदस्य हे बिनविरोध ठरले आहे, तर गाडऱ्या ग्रामपंचायतचे 9 सदस्य बिनविरोध झाले आहे। माघारीनंतर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचसह एकूण 23 सदस्य बिनविरोध ठरले आहे। तर आता लोकनियुक्त सरपंचच्या 10 जागेकरिता 36 उमेदवार, तर सदस्यांच्या 77 जागेकरिता 194 उमेदवार रिंगणात आहे। माघारीनंतर चिन्ह वाटप झाले असून ग्रामीण भागात आता गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात होत राजकीय वातावरण तापणार आहे। बुधवारी माघारीकरिता यावल तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती। सदस्य पदाकरिता 56 तर सरपंच पदावरील 18 उमेदवारांनी माघार घेतली। यावल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक तर 9 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे। यात बुधवारी माघारीच्या दिवशी लोकनियुक्त सरपंच पदावरील 18 तर सदस्य पदावरील 56 उमेदवारांनी माघार घेतली। परिणामी गिरळगाव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचसह सर्व सदस्य, तर गाडऱ्या ग्रामपंचायतचे 9 तसेच म्हैसवाडी, किनगाव खुर्द, सावखेडा सीम, शिरागळ व बोराडे या गावातून 23 सदस्य बिनविरोध ठरले आहेत। तर आता एकूण 10 लोकनियुक्त सरपंच पदाकरिता 36 उमेदवार रिंगणात असून सदस्यांच्या 77 जागेकरिता 194 उमेदवार रिंगणात आहे। बुधवारी माघारीच्या वेळेपर्यंत यावल तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती। संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी GT सोनवणे, सचिन जगताप, AY बळगुजर, MP देवरे, MH तळवी, मीना तळवी, बबिता चौधरी, SL पाटील, HN तळवी, VD पाटील, NP वैराळकर, AS खैरनार, SR शेकोकार, KP वायसे, सुयोग पाटील यांनी ही प्रक्रिया राबवली। तर माघारीनंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना तहसील कार्यालयामध्ये चिन्ह वाटप करण्यात आले। तर ग्रामीण भागात आता गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात होत राजकीय वातावरण तापणार आहे। तर गेल्या 2 पंचवार्षिकपासून गिरळगाव ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा देखील कायम राहिली। येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून आशा हुसेन तळवी, सदस्य म्हणून रेहाना तळवी, किशोर पाटील, आशाबाई पाटील, शकिला तळवी, मोहिनी पाटील व प्रभाकर पाटील उर्फ बाळू पाटील हे बिनविरोध ठरले आहे। तर गाडऱ्या येथे लोकनियुक्त सरपंच पदाकरिता निवडणूक होणार असून सदस्य म्हणून काशीराम बारेला, शेवंती बारेला, सुलोचना बारेला, बिलवर सिंग बारेला, फुलसिंग बारेला, मीराबाई बारेला, शांताराम बारेला, लक्ष्मीबाई बारेला, रमाबाई बारेला हे 9 सदस्य बिनविरोध ठरले आहे। तर लोकनियुक्त सरपंच पदाकरिता 5 उमेदवार रिंगणात आहे। तसेच साकडी या गावातून लोकनियुक्त सरपंच पदाकरिता जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रवींद्र सुरेभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांनी माघार घेतली आहे। तर गावात किरण मधुकर महाजन, तय्यब सय्यद, ताहेर सय्यद, दीपक नागो पाटील व मनोज सुकलाल तेली यांच्यात चौरंगी लढत होणार आहे। तर किनगाव खुर्दमध्ये बाजार समितीचे उपसभापती दगडू कोळी यांच्या पत्नी रुपाली दगडू कोळीसह हसीना गफूर तळवी व समीना शब्बीर तळवी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। तर म्हैसवाडी गावातून काजल बाविस्कर, तुकाराम चौधरी, सपना चौधरी, मीना चौधरी हे 4 जण बिनविरोध। किनगाव खुर्दमधून माजी सरपंच भूषण पाटील यांच्या सौभाग्यवती स्वाती भूषण पाटील, सावखेडा सीममधून मुस्तफा तळवी, शिरागळमधून रेखाबाई कोळी,
तर बोराळेमधून दीपाली खिलचंद चौधरी हे बिनविरोध ठरले आहे. या ना वरती ना. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉ मध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. नावरा या गावात एका 24 वर्षीय महिलेला माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार का केली या कारणावरून दारूच्या नशेत एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि मी तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. नावरा तालुका यावल या गावात एक 24 वर्षीय महिला राहते. तिच्यासोबत गावातील कांतीलाल भालेराव याने भांडण केले होते. तेव्हा या महिलेने
कांतीलाल भालेराव याच्या विरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिली होती। तेव्हा याचा राग येऊन कांतीलाल भालेराव याने पुन्हा या 24 वर्षीय महिलेला दारूच्या नशेत तिच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केली आणि मारहाण केली व तुला मी उचलून घेऊन जाईल अशी धमकी दिली। तेव्हा या 24 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात नावरा या गावातील कांतीलाल भालेराव याच्या विरुद्ध आपल्याला दारूच्या नशेत त्याने शिवीगाळ करून मारहाण केली आणि उचलून घेऊन जाईल अशी धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। यावल शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी 53 वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात जाऊन एकाने पाण्याच्या टाकीची तोडफोड करून नुकसान केले। तेव्हा त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शेतकऱ्याने तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात महाजन गल्लीमध्ये प्रशांत मुरलीधर महाजन वय 53 हे शेतकरी राहतात। त्यांचे शेतगट क्रमांक 748 मध्ये त्यांनी पाण्याची टाकी ठेवली होती। तेव्हा तेथील पाण्याची टाकी यावल शहरातील प्रवीण बारी याने जाऊन तोडफोड केली। तेव्हा त्याने या पाण्याच्या टाकीच्या शेतात जाऊन नुकसान केले म्हणून प्रशांत महाजन यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपल्या शेतगट क्रमांक 748 मध्ये सार्वजनिक ठिकाणी ठेवलेली पाण्याची टाकीची तोडफोड केली म्हणून प्रवीण बारी याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार नोंदवली आहे। दहिगाव या गावात एका 25 वर्षीय तरुणाने तुम्ही आमच्या वहिनी आणि आईला शिवीगाळ का करत आहे अशी विचारणा केली। त्याचा राग येऊन गावातील 4 जणांनी 25 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा या 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात 25 वर्षीय तरुणाने तक्रार नोंदवली आहे। दहिगाव तालुका यावल या गावात 25 वर्षीय तरुण राहतो। या तरुणासमोरच त्याच्या आई आणि वहिनीला काही जण शिवीगाळ करत होते। तेव्हा त्याने माझ्या आई आणि वहिनीला शिवीगाळ का करताय अशी विचारणा केली असता त्याचा राग येऊन गावातील 2 पुरुष आणि 2 महिला अशा 4 जणांनी 25 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून थेट मारहाण केली आणि त्याच्या डाव्या हाताला मारल्याने खरचटले, तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा दहिगाव येथील 25 वर्षीय तरुणाने दहिगाव गावातील 2 महिला 2 पुरुष यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। भालोद येथे एक 48 वर्षीय इस्माने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। सदर प्रकार निदर्शनास आल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात आणण्यात आले। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। भालोद तालुका यावल येथील रहिवासी चंद्रकांत उर्फ गणेश पुरुषोत्तम भारंबे वय 48 हे आपल्या घरी होते। दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरात छताच्या लाकडी दांड्याला गळ्यातील लांब रुमाल बांधून गळफास घेतला। सदर प्रकार निदर्शनास येताच तातडीने नागरिकांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली व त्यांना तेथून काढून रुग्णालयात आणले। रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर चौधरी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे हवालदार उमेश चौधरी करीत आहे। यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ताणतणावमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। यावल शहरात फैजपूर रस्त्यावर जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे। या महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे ताणतणावमुक्त परीक्षा अभियान कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे या होत्या, तर महाविद्यालयात प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार हे होते। त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर HG भंगाडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार
प्राध्यापक डॉक्टर R.D. पवार यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपप्राचार्य प्राध्यापक A.P. पाटील, प्राध्यापक डॉक्टर P.V. पावरा, प्राध्यापक डॉक्टर S.P. कापडे, प्राध्यापक C.T. वसावे, प्राध्यापक अनिल पाटील, प्राध्यापक N.D. बोदोळे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर आदींनी परिश्रम घेतले। विद्यार्थी आतमध्ये येताना तुमच्याकडे आम्हाला पॅड सुद्धा चालणार नाही। मोबाईल नको, पॅड नकोय, ज्याच्यात तुम्ही काही कॉपी करत असाल ती कोणतीच वस्तू नकोय। ते कानामध्ये काय तुमचे डिव्हाइस असतात ते टाकून आणायचे नाहीये, ड्रेसवर घ्यायचं नाहीये, हातावर घ्यायचं नाहीये, पायावर घ्यायचं नाहीये, नखावर घ्यायचं नाही, चित्र दाखवलं त्याची प्रेझेंटेशन केलेलं होतं सर, कॉप्या कशा कशा केल्या जातात ते सगळी चित्र दाखवलं। त्याच्यानंतर आणखी एक प्रेझेंटेशन मध्ये कॉपी यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्र निमित्त दांडिया उत्साहात रंगला। या दांडियात विद्यार्थिनींनी नवदुर्गाचे अवतार साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले होते। यावल शहरात फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या स्कूलमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। शाळेत नवरात्रीनिमित्त दांडिया आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले। तसेच विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष देवीचे नवदुर्गेचे अवतार याची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले। नवदुर्गा अवतारामध्ये शैल्यपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्णमांडा, स्कंदमाता, कांत्याद्वयनी, कालरात्री, महागौरी, सिद्धात्री आदीचे रूप या बाल विद्यार्थिनींनी साकारले होते। ते पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले। तसेच या ठिकाणी नृत्य देखील सादर करण्यात आले। मोठ्या उत्साहात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दांडिया देखील खेळून सर्वांचे लक्ष वेधले। या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, भारती बोरसे, पूनम कोडी, ममता तळवी, वर्षा पाटील, मंगला पाटील, भाग्यश्री महाजन, कल्पना बारी, फातिमा तळवी, विद्या धनगर, अश्विनी चौधरी, शारदा पांडव, देवयानी महाजन, ज्योती पाटील, अनिल तळवी, शरद कोळी, मुबारक तळवी, राजू पाटील, जगदीश कोळी, राहुल सोनवणे, जमील तळवी, संजय सोनवणे, धनंजय कोळीसह आदींची उपस्थिती होती। यावल शहरातील संभाजी पेठमधील ओम दुर्गोत्सव मंडळाने सुंदर आणि देखणी अशी सजावट केली आहे, जी लक्षवेधी ठरत आहे। या दुर्गोत्सवात सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरणारं मंडळ हे संभाजी पेठ येथील ओम दुर्गोत्सव मंडळ ठरत आहे। यावल शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। यातच संभाजी पेठ यावल येथील संभाजी पेठीची आई ओम दुर्गोत्सव मंडळ यांच्याकडून मंडळाचे आधारस्तंभ गुणवंत महाजन, अध्यक्ष ज्ञानेश इंगळे, उपाध्यक्ष शुभम वक्ते, खजिनदार अमोल सोनवणे, सचिव नेहल महाजन तसेच मूर्तिकार सागर हिवरकर यांच्या माध्यमातून सुंदर आणि देखणी आई दुर्गेची मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सुंदर आरास या ठिकाणी तयार करण्यात आली आणि सुंदर सजावट ही लक्षवेधी ठरत आहे। मूर्तिकार सागर हिवरकर यांच्यासह शुभम वक्ते, हरीश पाटील, निलेश वक्ते, यश महाजन, जयेश महाजन, भूषण माळी, मनोज माळी, किरण महाजन, राहुल महाजन, योगेश महाजन, सोहम महाजन, चंद्रकांत कोळी, आकाश हिवरकर यांच्या वतीने हा दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। त्यांनी केलेली सजावट ही संपूर्ण शहरात लक्षवेधी ठरत आहे। महेलखेडी या गावातील नागरिकांनी विजयादशमी निमित्त यावल एसटी आगारातील बसचे मोठ्या उत्साहात पूजन केले आणि चालक वाहक यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। महेलखेडी तालुका यावल या गावात दरवर्षी एसटी आगारातील बसचे विजयादशमी निमित्त पूजन केले जाते। यावर्षी देखील महेलखेडी गावात चालक व वाहक यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। यावर्षी देखील बस पूजनचा मान चालक सुनील जगन्नाथ महाजन व सौ छाया सुनील महाजन यांचा मुलगा भावेश महाजन व सौभाग्यवती भाग्यश्री महाजन तसेच मोठा मुलगा काशीनाथ महाजन यांच्या सौभाग्यवती सपना महाजन
व वाहक तुषार सुरेश कापले व सौभाग्यवती सोनल कापले यांचा मुलगा लक्षित आणि पुनीत या दाम्पत्याला देण्यात आला. त्यांच्या हस्ते यावल हरिपुरा या बसला सुंदर सजवून बस पूजन करण्यात आले. यावेळी चालक एच जे महाजन, वाहक अखिल तडवी हे उपस्थित होते. मैलखिली गावातील महाजन परिवार 16 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाप्रसंगी तुषार येवले, आशिष झुरकाळे, ललित कपले, गुंजन महाजन, नरेंद्र महाजन, कपिल झुरकाळे, अशोक तायडे, अब्दुल देशमुख, लोकेश येवले सह मैलखेडीचे ग्रामस्थ या बस पूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. शूटिंग चालू आहे. फोटो काय आपण आहे शूटिंग टाकीत लगेच टाकली आवडले. अरे कॅमेरा वाला मध्ये गेला. लाव टिचके ओय वारीस पड़ी गेली. त्याला काही